करेंगे काम, देश के हित में करेंगे काम, उद्योग के हित में करेंगे काम। महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी सेंटर सरकारी कर्मचारी संघ जिंदाबाद, महिला आर्थिक विकास मंडळ सरकारी कर्मचारी संघ जिंदाबाद, महिला क्रिया मजदूर संघ जिंदाबाद। एक सरकार होश में आओ, एक सरकार होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, बाल विकास कल्याण मंत्री होश में आओ, महिला बाल विकास कल्याण मंत्री होश में आओ, महाराष्ट्र शासन होश में आओ, महाराष्ट्र शासन होश में आओ, अरे होश में आके बात करो, अरे होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, अरे न्याय तो तुमको देना होगा, अरे न्याय तो तुमको देना होगा। हर जोर जुलूम की टक्कर में, हर जोर जुलूम की टक्कर में, हर जोर जुलूम की टक्कर में, अरे अभी तो ये अंगड़ाई है, अरे अभी तो ये अंगड़ाई है, हाथ जोड़ दी गई, अरे अभी तो ये अंगड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है। एक सरकार होश में आओ, अरे महाराष्ट्र शासन होश में आओ, अरे महाराष्ट्र शासन होश में आओ। कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शासन होश में आओ, शासन होश में आओ, अरे देश के हित में करेंगे काम, अरे देश के हित में करेंगे काम, अरे देश के हित में करेंगे काम। भारत माता की जय, माता की जय, वंदे वंदे, लाल गुलामी छोड़ के बोलो। सौ नीता विवेक चौबे, भारतीय मजदूर संघामध्ये अखिल भारतीय कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे। आणि आपल्याला माहितीच आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला आर्थिक विकास योजनी आहेत, सगळ्यांचे आंदोलन सुरू आहे। त्याचं कारण असं आहे की वारंवार विनंती करून शासनाकडून अजून पाहिजे तसा प्रतिसाद यांच्या मोबदल्याकरता मिळत नाही। दरवर्षीचा खर्च भागत नाही, मानधन ज्या महिला आर्थिक विकास महामंडळाला सुदृढ करण्याची मागणी आणि आज आपण संपूर्ण भारतभरात आर्थिक विकास महामंडळाचं काम किती मोठं आहे, जवळपास 90 लक्ष माझे गट्स आहेत। अशा याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, महिलांची सहभागिता इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे, आणि काम वाढतच आहे, सगळ्या महिला याला जोडतात। पण आज नागपूरचा विचार केला तर 4,500 इथे गट आहेत त्यांची मला माहिती मिळालेली आहे, काम सुरू आहे। आता यांचा जो खर्च आहे, मानधे आहे, दरवर्षी शासनाने 25 लाख रुपये द्यायला हवे, म्हणजे कमीत कमी याच्या चांगले पगार होतील मॅनेज करू शकते, तर त्या मागणीसाठी आपण आंदोलन करत आहोत। हे आंदोलन संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल, सगळ्या ठिकाणी काय आहे, इथे देखील महिला सकाळपासून बसलेला आहे आणि आता नंतर आम्ही जाणार आहोत। तर एक अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने अशा बाकी सगळ्या लोकांकडे लक्ष द्यावं। आमचे जे गीत आहे भारतीय मजदूर
मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले, शोषित पीडित वंचित जनता भाग्य जगाने वाले, आर्थिकदृष्ट्या अतिशय वंचित लोक आहेत जे आज देश सुदृढ करण्याच्या मागे आहेत. त्यांची देखील स्थिती सुधारावी यासाठी भारतीय मजदूर संघ संपूर्ण जोरकसपणे यासाठी प्रयत्न करतो. शासनाने तुमच्या माग पूर्ण नाही केल्या तर तुम्ही समोरचा पाऊल आंदोलनाचे टप्पे राहतात ते आपलं ठरलेलं असतं की आज आपण इथे निदर्शन त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आजोबांना मैदानावर आपण पोहोचू. आणि आता प्रतिसाद कसा आहे त्यानुसार आपण पुढची योजना करू. भारतीय मजदूर संघ प्रदेश महामंत्री आज महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्राच्या द्वारे राज्यामध्ये बचत गटाला सक्षम करण्याकरिता आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये बचत गटांना अधिक सुदृढ करून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता या महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून CMRCच्या माध्यमातून या महिला मागील 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहे. परंतु या महिला कार्यरत असताना शासनाकडून यांना कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा कुठल्याही प्रकारचं किमान वेतन किंवा कुठल्याही कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या सेवा सवलती या मिळत नाही. जो काही यांचा आस्थापना खर्च आहे तो आस्थापना खर्च या महिला बचत गटाकरिता जे कार्य करतात त्या बचत गटातून जो काही ETP उत्पन्न मिळते त्या ETP उत्पन्नातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हे लोक मानधन घेतात. कुठे 5,000 मिळते, कुठे 10,000 मिळते, कुठे 15,000 मिळते, तर कुठे काहीच मिळत नाही. 2-2, 4-4 महिने देखील यांना मानधन मिळत नाही. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये, इकडे अहिरी सारख्या दुर्गम भागामध्ये, त्यानंतर कोकणमध्ये रायगड सारख्या दुर्गम भागामध्ये, नंदुरबार सारख्या आदिवासी क्षेत्रामध्ये या महिला कार्यरत आहेत. आणि आज आपल्या महाराष्ट्रातले जे बचत गट आहेत ते संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्रातील बचत गट हे अतिशय सक्षम झालेले आहेत. आज आमचे जे बचत गट आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीच्या आधारे काम करून वेगवेगळे मॉडेल तयार करून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून ते विक्री करतात. आणि एक चांगल्या प्रकारचा आदर्श महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा आदर्श आज महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून या महिलांनी या ठिकाणी केलेला आहे. परंतु सरकारने यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. याच धर्तीवर बचत गटाकरिता केंद्र शासन आणि राज्य शासन पुरस्कृत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास माध्यमातून एक उमेद संस्था देखील सरकारने या ठिकाणी आणलेली आहे. त्या उमेद संस्थेला कालावधी होता की 5 वर्षाकरिता उमेद काम करत, परंतु आता ती उमेद कंटिन्यू काम करत आहे. त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मानधन देण्यात येते. परंतु या महिला कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सरकारकडनं 1 रुपयाही मिळत नाही. आणि कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमेद या संस्थेचे विविध प्रकल्प 10 जिल्ह्यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये चालवण्याकरिता सरकारने 200 कोटी रुपयाचं तरतूद केलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. परंतु मागील 2023 पासून आमच्या या CMRCला आस्थापना खर्च म्हणून कमीत कमी 25 लक्ष रुपये प्रति CMRC देण्यात यावी. ज्या 25 लक्ष रुपयातून या महिलांचे वेळेवर मानधन होईल, यांना अजून कुठल्या प्रकारे सेवानिवृत्तीच्या होईल, काही आर्थिक लाभ होईल, अशा प्रकारचं एक 25 लक्ष रुपयाचं मानधन सरकारने प्रति CMRC दरवर्षी आस्थापना खर्च म्हणून द्यावं अशी मागणी घेऊन 2023 पासून आम्ही संघर्ष करत आहोत. 2023ला डिसेंबरमध्ये आम्ही नागपूरच्या विधान भवनावर 10,000चा मोर्चा घेऊन या ठिकाणी आलो होतो. आणि तात्कालीन आमच्या ज्या महिला बाल विकास कल्याण मंत्री आहे अदितीताई तटकरे यांनी आम्हाला त्या ठिकाणी मोर्चाला समोर येऊन आम्हाला विधान
विधानभवनामध्ये त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्या मागण्याबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे. या सहयोगिनी महिला अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे. यांच्याबद्दल निश्चितच सरकार चांगल्या प्रकारचा निर्णय घेईल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलं. परंतु आज 2025 साल आता एक महिनाभरापूर्वी आमच्या राज्याच्या ज्या राज्यमंत्री आहे महिला बालकल्याण विकास विभागाच्या कुमारी आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांच्यासोबत देखील मंत्रालयामध्ये आमची मिटिंग झाली. त्याआधी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत या सह्याद्री अतिथीगृहामध्ये मिटिंग झाली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांच्या प्रश्नाबाबत जेव्हा ग्रामविकास विभागाला विचारलं किंवा यांच्या प्रश्नाबाबत आपली काय भूमिका आहे, तर ग्रामविकास महिला व बालकल्याण विकास विभागाने सांगितलं की आम्ही शासनाला या ठिकाणी यांना 25 लक्ष रुपये प्रति CMRC दरवर्षी शासनाने द्यावे याकरिता मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव सादर केलेला आहे. कॅबिनेट नोट सादर केलेली आहे. परंतु त्यावेळेची जी राजकीय स्थिती होती आणि नंतर लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकामुळे तो प्रस्ताव अजूनपर्यंत मंजूर झाला नाही आणि पुन्हा आमचा जो प्रस्ताव आहे तो धुळखात त्या ठिकाणी विधानभवना आपल्या महिला व बालकल्याण विभागामध्ये पडलेला आहे. आमच्या प्रस्तावाचा पुनर्विचार व्हावा, आमच्या या महिला कर्मचाऱ्यांना किमान वेतनासारखं मानधन मिळावं, त्यांना आर्थिक सुदृढ करावं याकरिता आमची ही जी 25 लक्ष रुपयाची जे प्रति CMRC मागणी आहे ते अतिशय रास्त आहे, योग्य आहे आणि ही मागणी सरकारने उमेदच्या धर्तीवर तात्काळ सोडवावी अशी आमची आजची ही मागणी आहे. हे आंदोलन भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हे धरणे आंदोलन सुरू आहे. जवळपास 40,000पेक्षा जास्त महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार आमच्या आंदोलनाची निश्चित दखल घेईल आणि जर नाही घेतली तर आम्हाला नाईलाज असतो. आमच्या कुटुंबासहित आमच्या न्याय हक्काच्या मागण्याकरिता या महिलांना घेऊन भारतीय मजदूर संघाला आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसावं लागेल आणि त्यामुळं पुढे जी उद्भवणारी परिस्थिती आहे त्याला शासन जबाबदार राहील एवढीच भारतीय मजदूर संघाचं या ठिकाणी आव्हान. CMRC मॅनेजर आज दिनांक या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. यामध्ये आमच्या शासनाला अशा मागणी आहे की प्रशासकीय खर्च म्हणून 25 लाख रुपये CMRC अदा करण्यात यावे, तसेच आमच्या CRPचं मानधन 6,000 रुपये उमेदप्रमाणे देण्यात यावे. त्यानंतर आमच्या ज्या बचत गटाला बँक लिंकेजचं 7% परतावा शासनाने उमेदप्रमाणे रिटर्न करावे, तसेच आमच्या ज्या RF आहे आमच्यापर्यंत सुद्धा RF 30,000 रुपयाचा निधी आमच्या बचत गटांना देण्यात यावे अशी माझी शासनाकडे विनंती.